नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण उन्हाळी वाळवणातील एक असा चविष्ट आणि उपवासाला चालणारा पदार्थ बनवत आहोत। तर इथे 2 किलो साबुदाणा घेतला आहे मी। तो आपल्याला आता भिजत घालायचा आहे। एक 2 वेळा हा साबुदाणा पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि 2 किलो प्रमाण घेतला आहे मी। आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ आणि 2 वेळा तरी धुवून घ्यायचा आहे, कारण ना छान असा फुलतो। 2-3 वेळा धुतल्यामुळे व्यवस्थित असा हा फुलतोय साबुदाणा। त्यामुळे आता मी धुवून घेते। एक 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेतला आहे साबुदाणा। आता यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत। तर इथे आता थंड पाणी टाकणार आहोत आपण। आणि ह्या आता साबुदाण्याच्या ज्या चकल्या बनवत आहे मी, त्या उद्या सकाळी बनवणार आहे। तर साबुदाणा मी आज सकाळी भिजत घालते, कारण तुम्हाला सांगते आज सकाळी म्हणजे ह्या टायमाला थंड पाणी टाकून आपण भिजवणार आहोत, म्हणजे छान फुलून घेणार आहोत संध्याकाळपर्यंत। आणि संध्याकाळी यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत। तर ह्या असं केल्यामुळे चकली अगदी खुसखुशीत होते, तोंडात टाकताच विरघळते आणि थोडी वेगळी पद्धत आहे, पण खूप छान चकल्या होतात, अजिबात बिघडत नाहीत किंवा कडक होत नाहीत। तर आता तुम्ही पाहू शकता इथे हा साबुदाण्याच्या साधारण एवढं पाणी आपण वरती घेतला आहे, म्हणजे हा साबुदाणा छान असा फुलला पाहिजे। संध्याकाळपर्यंत आपण हा झाकून ठेवणार आहोत आणि संध्याकाळी यामध्ये पुन्हा आपण गरम पाणी टाकणार आहोत आणि उद्या सकाळी त्याच्या चकल्या बनवणार आहोत। तर आता इथे 2 किलो साबुदाण्यासाठी आता 2 किलो साबुदाण्यासाठी इथे आपण 5 किलो बटाटे घेतले आहेत। तर हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि शिजवून घ्यायचे आहेत। कुकरमध्ये शिजवणार आहे मी, छान असे मऊसूत शिजवून घ्यायचे, म्हणजे ही थोडीशी आपल्याला तयारी करून घ्यायची आधीच। पण हे जे आलू आहेत ते आत्ता न शिजवता उद्या सकाळी साबुदाणा शिजवायच्या आधी आपण हे आलू शिजवून घेणार आहोत। तर इथे मी प्रमाण सांगितलेलं आहे, तुम्ही आलूचं प्रमाण तुम्ही कमी अधिक घेऊ शकता, पण मी 2 किलोसाठी म्हणजे 2 किलो साबुदाण्यासाठी 5 किलो आलूचं प्रमाण घेतलं आहे। खूप छान चविष्ट अशा ह्या कुरकुरीत आणि खुसखुशीत चकल्या होणार आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता आपला हा साबुदाणा ना 7 ते 8 तास भिजवून घेतला आहे आपण। इथे तुम्ही पाहू शकता छान असा फुलला आहे। आता यामध्ये आपण काय करणार आहोत, गरम पाणी टाकणार आहोत। त्याआधी हा असा सुटा सुटा करून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित गरम पाणी यामध्ये टाकता येईल आपल्याला। आणि मग उद्या सकाळी याच्या चकल्या बनवायच्या आहे। हे सुटा सुटा करून घेते मी संपूर्ण असा। तर आता हा मोठ्या भांड्यात सुद्धा काढून घेतला आहे आणि असा मोकळा मोकळा करून घेतला आहे। आता यात मी गरम पाणी टाकून घेते। तर पाणी आपण आधीच उकळायला ठेवलं होतं आणि छान असं कडकडीत गरम पाणी करून घेतलं आहे। आता हा साबुदाणा बुडेल इतपत आपल्याला गरम पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। बघा तुम्ही इथे पाहू शकता छान आपला साबुदाणा पूर्णपणे या पाण्यामध्ये मिक्स झाला आहे। अजून थोडंसं मी पाणी यामध्ये ॲड करते, म्हणजे हा पूर्ण साबुदाणा या पाण्यात भिजला पाहिजे। तर हे थोडंसं अजून गरम पाणी टाकल्याच्या नंतर आता झाकून ठेवते आणि याची पुढची कृती आपण उद्या सकाळी बघू। आता आपण या पातेल्यामधला हा साबुदाणा भिजलेला काढून ठेवला आहे या ताटामध्ये आणि इकडे गॅसवर गरम पाणी म्हणजे उकळायला ठेवला आहे।
आता हे पाणी उकळल्याच्या नंतर आपल्याला हा साबुदाणा त्यामध्ये शिजवून घ्यायचा. पाणी उकळते तोवरती आपण इकडे कुकरमध्ये हे आलू उकडायला ठेवणार आहोत. तर मी आलू स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हवं तर तुम्ही याला मोठे मोठे आलू असतील तर चीर देऊ शकता मध्ये आणि मग पाण्यामध्ये हे टाकू शकता. जेवढे या कुकरमध्ये बसतील ना तेवढे टाकायचे आहे आणि वाफवून घ्यायचे आपल्याला, म्हणजे उकडून घ्यायचे. इथे जवळजवळ सर्व आलू कुकरमध्ये बसतायत बघा. आता हे 2-4 राहतात तर हे राहू देऊ आणि एवढे जेवढे या कुकरमध्ये बसलेत त्यामध्ये पाणी टाकून घेऊ. कुकरमध्ये कसं पटकनी उकडतात आलू, त्यामुळे असं कुकरच लावा तुम्ही. थोडेसे आपल्याला कमी करावं लागतील, झाकणही लागलं पाहिजे बघा कुकरचं. आता हे आपण इकडे साईडला उकडायला ठेवून देऊ. आता इकडे आलू शिजतायत, इकडे पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि मग हा साबुदाणा त्यामध्ये टाकायचा आहे. आता हे आलू एवढे राहिलेले साईडला ठेवून देते. आता हे पाण्याला उकळी आली बघा. आपण ह्यामधलं पाणी ना थोडंसं काढून घेऊ, म्हणजे नंतर जर आपल्याला लागलं तर हेच गरम पाणी आपल्याला यामध्ये टाकता येईल. आता या पाण्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ चवीनुसार. पाण्यामध्ये मीठ टाकल्यामुळे काय होतं, चव सगळीकडे अशी लागली जाते. साधारण 4 चम्मच एवढं मीठ टाकलं आहे मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, चवीनुसार तुमच्या घेऊ शकता मीठ. आता मीठ मिक्स केल्याच्या नंतर हा साबुदाणा आपण या पाण्यामध्ये टाकणार आहोत. थोडीशी उकळी येऊ देऊ आपण आणि मग साबुदाणा टाकायचा. आता या पाण्याला छान अशी खळखळून उकळी आली आहे. यामध्ये आपण हा साबुदाणा असा टाकायचा आहे. पाणी गरम आहे बघा, काळजीपूर्वक टाकायचा साबुदाणा. छान आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि साबुदाणा शिजायला फार वेळ लागत नाही. उकळत्या पाण्यात टाकला की अगदी 3 ते 4 मिनिटात मस्त असा हा साबुदाणा शिजतो बघा. आता हा संपूर्ण टाकून घेते. आता इथे आपण 3 ते 4 मिनिटं हा साबुदाणा व्यवस्थित असा शिजून घेतला आहे आणि आपल्याला एक्स्ट्राचं पाणी टाकायची गरज पडली नाही बघा. या पाण्यामध्येच हा छान असा शिजून तयार आहे. आता हा आपण खाली उतरवून ठेवणार आहोत थोडासा थंड होण्यासाठी. आता इथे आपण हिरवी मिरची सुद्धा वाटून घेतली आहे आणि हा साबुदाणा सुद्धा थंड झालाय बघा. आता हे जे आलू उकडलेले आहे त्याचे सालं आपण काढून आलू सर्व किसून घेणार आहोत.
तर आधी याचे संपूर्ण असे साल काढून घ्यायचे. आलू पण उकडल्याच्या नंतर थंड करून घ्या, म्हणजे हाताला चटके बसणार नाहीत. थोडंसं आधीच उकडून ठेवा. अशा पद्धतीने आपण हे याचे साल जे आहेत ते काढून घेणार आहोत. इथे आपण 2 किलो साबुदाण्यासाठी 5 किलोचं प्रमाण घेतलं आहे, म्हणजे बटाट्याचं. तर तुम्ही थोडंसं कमी जास्तही घेऊ शकता. आणि अशा पद्धतीने ह्या चकल्या केल्या तर 1-2 वर्ष खराब होत नाहीत बघा. पांढरे शुभ्र होतात आणि अगदी खुसखुशीत होतात, म्हणजे खायला खूप छान लागतात. आता हे संपूर्ण आलू सोलून घेऊ आपण. तुम्ही मदतीला मुलांनाही घेऊ शकता किंवा घरात कोणी मोठे असतील त्यांनाही घेऊ शकता, म्हणजे पटपट हे होऊन जातं काम. आता हे बटाटे सोलून झाले आहेत. हे आपण आता किसून घेणार आहोत. तर इथे अशी ही जाड किसणी घ्यायची आणि किसून घ्यायचे, म्हणजे कसं होतं यामध्ये गुठळ्या वगैरे राहत नाहीत आणि पटपट होऊन जातात. हे थंड झालेले आहेत बटाटे. शक्यतोवर थंड झाल्यावरच हे करायचं, म्हणजे हाताला चटके बसत नाहीत. अशा पद्धतीने संपूर्ण हे उकडलेले जे आलू आहेत ते आपण किसून घेऊ. असं म्हणजे एकजीव करायला पण आपल्याला छान असं सोपं जाईल. आता आलू किसून झालेत आणि या मोठ्या भांड्यामध्ये आता आपण हे काढून घेऊ, म्हणजे छान आपल्याला मिक्स करता येईल बघा. तर हा साबुदाणा आधी टाकते, शिजलेला साबुदाणा. मोठं भांडं असलं म्हणजे छान मोकळं मोकळं असं यामध्ये आपल्याला हे एकजीव करता येतं. थोडासा हा किसलेला आलू सुद्धा टाकते आणि साबुदाणा. परत आलू, म्हणजे आपल्याला हे छान आता एकजीव करायचा आहे. असं फेटून फेटून हे हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं, म्हणजे बटाटा या साबुदाण्यात व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. यात आता आपण वाटलेली जी मिरची आहे, हिरवी मिरची, ती टाकून घेऊ. तुम्ही जिरं सुद्धा टाकू शकता. आणि तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार हिरवी मिरची घ्यायची आहे. मी इथं थोडीशीच टाकत आहे बघा, म्हणजे नावाला हिरवी मिरची टाकत आहे, फार जास्त घेतली नाही आहे. आता हे असं हाताने आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. चांगलं आपण कणिक कसं मळतो त्या पद्धतीने हे असं मळत मिक्स करत जायचं.
आता हे व्यवस्थित असं छान आपण मिक्स केलंय बघा. आता हे मिक्स झालंय. चला आता आपण गच्चीवर जाऊन याच्या चकल्या टाकूयात. चला आता चकल्या टाकायची तयारी आपण इथे करून घेऊ. इथे गच्चीवर मी मोठा असं पॉलिथिन आहे माझ्याकडे, ते असं अंथरून घेतलं आहे आणि त्याला ओल्या कापडाने पुसून घेत आहे. तर संपूर्ण हे पुसून घ्यायचं आहे बघा पॉलिथिन. तुम्ही कॉटनच्या कपड्यावरती चकल्या टाकू शकता, पण माझ्याकडे इथे पॉलिथिन असल्यामुळे मी त्याच्यावरच टाकते. आणि आपलं मिश्रणसुद्धा थंड करून घेतलेलं आहे, गरम गरम नाही टाकायचं आपल्याला. त्यामुळे इथे पुसून घ्यायचं हे पॉलिथिन. आणि चकलीचा साचा इथे मी घेतला आहे. आता त्यामध्ये थोडं थोडं मिश्रण भरून घ्यायचं आणि चकल्या टाकून घ्यायच्या. अगदी भराभर होतात. फक्त सकाळी सकाळी काय करायचं, कोणताही वाळवणाचा पदार्थ लवकर टाकायचा, म्हणजे कसं गच्चीवर ऊन आलं की मग थांबू नाही वाटत. खूप ऊन लागते आणि आता तर खूप कडक असं ऊन पडत आहे. त्यामुळे थोडंसं लवकर हे उन्हाळी वाळवणाचे पदार्थ टाकण्याचा प्रयत्न करायचा आपण. आता हे मी या साच्यामध्ये मिश्रण भरून घेतलं आणि व्यवस्थित अशा चकल्या पाडून दाखवते तुम्हाला. मिश्रण छान तयार झालं की मग चकल्यासुद्धा खूप छान येतात. त्यामुळे हे जे बटाटा साबुदाण्याच्या चकलीचं मिश्रण आहे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं. तर इथे तुम्ही पाहू शकता अप्रतिम अशी चकली पडली आहे. अशी गोल गरगरीत मस्त चकली तयार झाली आहे. दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि तळल्याच्या नंतरही फुलून डबल न होते ही चकली. त्यामुळे अशा जास्त लहान नाही किंवा खूप मोठ्या मोठ्या नाही, अशा मीडियम साईजच्या चकल्या टाकून घ्यायच्या. आणि अशाच पद्धतीने संपूर्ण चकल्या टाकून घेते मी. आता इथे तुम्ही पाहू शकता आपल्या संपूर्ण जे चकल्या आहेत त्या टाकून झाल्या आहेत. ह्या आता संध्याकाळी मी पलटी करून घेणार आहे आणि 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. नंतर तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. तर मस्त झाल्या आहेत बघा, अप्रतिम दिसत आहेत. नक्की करून पहा अशा माझ्या पद्धतीने. तर आता वाळल्याच्या नंतर आपण तळूनसुद्धा बघणार आहोत. तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि ह्या चकल्या यामध्ये टाकायच्या. मस्त पांढऱ्या शुभ्र झाल्या आहेत आणि तुम्ही ते पाहू शकता छान अशा फुलतात बघा, डबल टिबलने फुलतात. अशा ह्या अजून थोड्याशा तळून घेते मी. तर इथे मस्त झाल्या आहेत, अगदी खुसखुशीत आणि कलर तुम्ही इथे पाहू शकता पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत. तर अशा ह्या साबुदाणा बटाट्याच्या चकल्या कशा झाल्या नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. भेटू अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये.